मी 8 तारखेला वैष्णोदेवीला गेलो. वैष्णोदेवीला गेल्यानंतर दर्शन वगैरे करून खाली आलो. दर्शन वगैरे करून खाली आल्यानंतर मला 11 तारखेला एक मेसेज आला की तुझ्या गावाकडचे पाहुणे आलेत आणि कुठे आहेत. मी म्हटलं मी तर वैष्णोदेवीला आहे आणि मला मीडियाच्या माध्यमातून या व्यक्तीचं नाव आणि हे समजलं होतं किंवा सुदर्शन गुलेच आहे. त्याचा फोटोही लिंक झाला. त्याच्याशी काय माझे संबंध वगैरे नाही आहे किंवा त्याला ओळखतही नाही आहे. आणि मला मॅसेज आल्यानंतर मी त्यांना फोन केला लागलीच किंवा हा व्यक्ती कुठे आहे आता सध्या. तर त्यांना माझा हॉटेलचा ॲड्रेस दिला होता. तर ते लोक माझ्या हॉटेलवरती गेले. हॉटेलवरती गेल्यानंतर त्यांच्या गावातलाच एक रवी बारगजे म्हणून माझ्याकडे मॅनेजर काम करतो. तर तो तिथे गेला हॉटेलवरती. तर हॉटेलवरती गेल्यानंतर त्याला सांगितलं की मला 1 दिवसाचा थारा द्या, मला 1 दिवस थांबायचं आहे म्हणून त्याला सांगितलं. परंतु त्यांनी थारा न देता मला फोन केला किंवा मी भाऊला विचारतो म्हणून मला फोन केला. तर मला फोन केला तर मी त्याला सांगितलं की बाबा असं कोण आहे त्याला विचारलं. तर त्यांनी मला सांगितलं की सुदर्शन घुले आलेला आहे आणि त्याच्यासोबत 2-3 जण आहेत. मग म्हटलं अशा लोकांना थारा देऊ नको आणि याला इमिडिएटली त्याला तिथून काढ म्हटलं, अन्यथा मी पोलिसांकडे कंप्लेंट कर म्हटलं. तर त्याला माहिती होतं की इथं 2-3 अजून मुलं आहेत आणि त्यांनी काय केलं, एक 10-15 मिनटात मी वॉशरूमला जाऊन येतो म्हणून जे गेला, परत काय आलाच नाही तो माझ्याकडे. CIDची काही इन्फॉर्मेशन आली होती आपल्याकडे? LCBचे एक 2-3 अधिकारी लोक येऊन गेले माझ्याकडे. 2 दिवस होते. तर त्यांनी ज्या प्रकारे जिथं आला, ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणी जाऊन व्हेरिफिकेशन केलं, क्रॉस चेक केले, कॅमेरे वगैरे CCTV वगैरे पडताळणी केली. असा तो त्यांना व्हेरीफाय केल्यानंतर त्यांनी पुढील तपास चालू ठेवला. ओके. तुमच्या ते मोबाईलवर काय मेसेज आला जरा दाखवणार का? मला एक मेसेज आला की हे लोक कुठे आहेत आणि तुम्ही हा मेसेज आहे आणि मला सांगण्यात आलं की तुमचे पाहुणे आले तर तुम्हाला विचारतात ते की तुम्ही कुठे आहेत म्हणून. तर मी सांगितलं मी वैष्णोदेवीला आहे असं सांगून ते मग हॉटेलकडे गेले. तर मग मला एक अर्ध्या तासात मला फोन आला किंवा मला भेटायचं आहे, परंतु मी वैष्णोदेवीला होतो. तर त्यांना इमिडिएटली तिथून जाण्यास मी सांगितलं, अन्यथा मी पोलीस कारवाई करेल म्हणून सांगण्यात आलं. परंतु ते थांबले नाही तिथे, ते निघून गेले.